नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. ती बाई मानसीला धमकावत असते. आम्ही तुला जे सांगतोय ना तेच कोर्टामध्ये आणि पोलिसांना सुद्धा सांगायचं. जर बाकीच्या मुलींना वाचवायचं असेल ना, त्यांचा जीव प्यारा असेल ना, तर आम्ही सांगतो तसं तुला बोलावंच लागणार आहे. पण मानसी काहीच त्यांच्या बोलण्याला बळी पडत नाही आणि ती बाई कितीही बडबड करत असली तरीसुद्धा मानसी तिला काहीच उत्तर देत नाही. त्यांच्यातील एक माणूस लगेच सचिनला कॉल करतो आणि सांगतो की अहो, ती पोरगी काहीच ऐकायला तयार नाही आहे. इतका मार खाल्ला आहे तिने, पण तरीसुद्धा ती काही बोलायला तयारच नाही आहे. आता राकेश म्हणतो, त्या सायलीला काही सोनं लागले का? इतका मार खाती आहे, पार मरेल ती, तरीसुद्धा ती सायलीचं नाव घ्यायला तयार नाही आहे. सचिन म्हणतो की ते सगळं ठीक आहे, ते होईलच, पण आत्ता अर्जुन 5 मिनिटामध्ये तिथे येईल. तो तिथं आलाय असा मेसेज आल्यानंतर तुम्ही तिथून निघायचं. आता अर्जुन त्या ठिकाणी पोहोचतो. सगळीकडं शांतता असते. तो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि सांगतो की मी इथे लोकेशनला पोहोचलो आहे. इन्स्पेक्टर सावंत सांगतात की आम्हीसुद्धा पोलिसांची एक तुकडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचतोच आहे. अर्जुन सांगतो की मला इथे हालचाल जाणवते आहे, पण तुम्हीसुद्धा लवकरात लवकर इथे या. तोपर्यंत मी काही सापडते का याचा अंदाज घेतो. आता त्याच्यावरती एक माणूस नजर ठेवून असतो. जसा अर्जुन त्या एरियामध्ये येतो त्याच वेळेस तो लगेच मेसेज करून सांगतो की अर्जुन सुभेदार आलाय. इकडे सायली खूपच काळजीमध्ये असते, कारण अर्जुनने घरातून निघाल्यापासून तिला एकही मेसेज किंवा कॉल केलेला नसतो. ती स्वतःशीच म्हणते की हे तर मला म्हणाले होते की मी तुला प्रत्येक गोष्टीचा अपडेट देत जाईन, मग त्यांनी मला फोन का नाही केला? जाताना मी चिडले होते, पण ते तर चिडले नव्हते ना, मग त्यांनी मला फोन करायला हवा होता. आता तिथे काय चाललं आहे हे मला तरी कसं कळणार आहे? तितक्यात प्रतिमा आणि कल्पना तिथे येतात आणि विचारतात की काय गं, कोणाशी, बाळाशी बोलते आहेस का? तेव्हा सायली नाही असं सांगते. प्रतिमा तिला समजावते, अगं मग काय चाललं आहे तुझ्या मनामध्ये? मला कळतं आहे की तुला मुलींची काळजी आहे, पण अर्जुन तुझ्या भल्याचाच विचार करतोय ना. कल्पना म्हणते की तू आम्हालाच बोलत होतीस ना, पण तू जरा विचार कर ना, अर्जुनच्या बाजूने विचार कर. त्याला तुझी आणि बाळाची काळजी असणारच आहे ना. सायली म्हणते, पण ते मला म्हणाले होते की ते मला अपडेट देत राहतील, पण त्यांनी अजूनही मला मेसेज केला नाही आहे किंवा कॉलचा रिप्लायसुद्धा केलेला नाही आहे. प्रतिमा म्हणते, तू काळजी करू नकोस, अर्जुन त्या मुलींना घेऊन सुखरूप घरी पोहोचेल, पण तू आता तो सगळा विचार डोक्यातून काढून टाक आणि खाली चल. इकडे प्रिया त्या माणसाला सांगते की सगळं ठरल्याप्रमाणेच झालं पाहिजे. अर्जुनला त्या ठिकाणी मानसी दिसायलाच हवी. एकदा का त्याने मानसीला पाहिलं की तुम्ही तिला घेऊन तिथून निघायचं, तो तुमचा पाठलाग करेल आणि तिथून पुढे जे आपण ठरवले ते आणि तसंच व्हायला हवं आहे. एकदा का तो अर्जुन त्या ठिकाणी पोहोचला की मग मी सांगते की काय करायचं आहे. तुम्ही आता निघा तिथून. ते लगेच मानसीचे हातपाय बांधायला घेतात. इकडे अर्जुन त्या खोलीच्या खूप जवळ आलेला असतो. आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्नही करतो. मानसी अचानकपणे बेशुद्ध होते आणि खाली पडते. ते सगळे गुंड खूप घाबरतात. तो एक व्यक्ती म्हणतो की ही मेली बिली की काय? आता सगळेच घाबरलेले असतात. अर्जुन हळूहळू कानोसा घेत पुढे येत असतो. तिथे त्याला काही जेवणाचे पॅकेटसुद्धा दिसतात. तो लगेच इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो आणि तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात असं विचारतो. तेव्हा सावंत सांगतात की इन्स्पेक्टर निकमांकडे ही केस आहे ना, त्यामुळे ते आल्याशिवाय आम्हाला इथून हलताच येत नाही आहे. आम्ही अजून इथेच आहोत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण मला काही थांबता येणार नाही. तुम्ही तुमची फॉर्मॅलिटी पूर्ण करणार आहात हे मला कळते, पण मी आता थांबू शकत नाही. मी आतमध्ये जातो आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य दोघेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. इतकी रिस्क घ्यायला नको. आतमध्ये कोण आहे, किती गुंड आहेत हे आपल्याला काहीच माहीत नाही आहे. अर्जुन, तू प्लीज आत जाऊ नकोस. पण अर्जुन काही ऐकत नाही आणि तो म्हणतो की मी आत जाऊनच बघणार आहे आणि कितीही गुंड असले तरी मी हँडल करतो. इन्स्पेक्टर सावंत पुन्हा निकमांना कॉल करतात. आता इकडे ती बाई मानसीच्या नाकाजवळ हात घेऊन येते
आणि तिचा श्वास चालू आहे हे पाहिल्यानंतर त्यांच्या जीवात जीव येतो. मात्र इकडे सायलीचं कशातच मन लागत नसतं. तिने स्वेटर विणता विणता खूप गुंता करून ठेवलेला असतो. प्रतिमा म्हणते, अगं तुझं लक्ष कुठे आहे? तू इतका विचार करू नकोस. आता सायलीच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात की अर्जुनने तिला फोन केला नाही, तिच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. तेव्हा ती म्हणते की मी जरा बागेमध्ये फेरफटका मारून येते, लगेच येते, मला अस्वस्थ वाटते. आता श्वेता म्हणते ही नक्की बाहेर जाऊन अर्जुनला कॉल करणार आणि मला त्यांच्या दोघांमधलं बोलणं काय होतंय हे ऐकायलाच हवं, म्हणून तीसुद्धा बाहेर जायचं ठरवते. आता ती बाहेर निघणार तितक्यात तिला कुसुमताई आणि मधुभाऊंचा फोन येतो. ते सायलीची चौकशी करतात. मुलींबद्दल काही कळलंय का हे सुद्धा तिला विचारतात. आता श्वेता जीवावर आल्यासारखंच त्यांच्याशी बोलत असते आणि नंतर कल्पनाला सांगते की रेंज येत नाही आहे, मी जरा बाहेर जाऊन बोलते. ती बाहेर जाते. इकडे अर्जुन खिडकीजवळ पोहोचलेला असतो आणि तो प्रयत्न करून खिडकी उघडतो आणि खिडकीतून आतमध्ये जातो. तिथे अस्ताव्यस्त जेवणाचे पार्सल पडलेले असतात आणि दरवाजा देखील उघडा दिसतो. इकडे इन्स्पेक्टर सावंतांकडे इन्स्पेक्टर निकम येतात. ते विचारतात की कसलं गॅरेज आहे आणि तुम्हाला याचा पत्ता कुठून लागला. तेव्हा चैतन्य घडलेले सगळा प्रकार त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो. इकडे अर्जुन जेव्हा दरवाजातून बाहेर येतो तेव्हा तिथे कोणीही नसतं, पण त्याला गाडीच्या टायरचे मार्क दिसतात आणि तो त्या मार्कच्या दिशेने जायचं ठरवतो. इकडे सायली काळजीमध्ये असते की अजूनही यांनी मेसेज कसे पाहिले नाहीत, काय झालं असेल. श्वेता बाहेर येते आणि मुद्दाम स्पीकर करून कुसुमताई आणि मधुभाऊंशी बोलू लागते. सायलीताईंना त्या मुलींबद्दल काहीच कळलं नाही आहे, तिला खूप या सगळ्याचा ताण आला आहे, हे सगळं जाणवतं आहे मला. तेव्हा मधुभाऊ कुसुमताई काळजीनेच म्हणतात की त्यासाठीच तर आम्ही तुला फोन केला ना, तिला फोन केला असता तर तिला आणखी लोड आला असता. त्यामुळे तू काळजी घेतेस ना, तू तिथे आहेस म्हणून तर आम्ही इथे निश्चिंत बसलो आहे. आणि साऊलासुद्धा असं वाटायला नको की आम्हाला तिची खूप काळजी वाटते, त्यामुळे तिला काही बोलायलाच नको असा विचार करूनच आम्ही तुला फोन केला आहे. आता श्वेता मुद्दाम हे सगळं बोलणं सायलीला ऐकावं म्हणूनच बोलत असते आणि सायली ते सगळं ऐकून खूप नर्वस होते. श्वेता तिच्यासमोर असं दाखवते की तिला माहितीच नव्हतं की सायली इथं उभी आहे. ती विचारते की अर्जुनदादांचा फोन नाही आला का. तेव्हा सायली सांगते की नाही ना, अजून त्यांनी एकही फोन केलेला नाही आहे आणि मेसेजला रिप्लायसुद्धा दिलेला नाही आहे. श्वेता म्हणते, अगं मग खूप वेळ झाला ना, मग तू अर्जुनदादांना विचार ना फोन करून की मुलींचा काही पत्ता लागला का. सायली न राहून अर्जुनला कॉल करते. अर्जुन तेव्हा गाडीच्या पाठीमागे जाण्याची तयारीच करत असतो. आता इकडे इन्स्पेक्टर निकम लोकेशनवर जाण्याची परवानगी देतात. अर्जुन त्या गुंडांच्या गाडीचा पाठलाग करत असतो. टायरच्या मार्कप्रमाणेच तो त्या दिशेने चाललेला असतो, मात्र त्याला गाडी काही दिसत नाही. तो गुंड प्रियाला सांगतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवलेली आहे, आता काय करू, पुढे काय आहे. तेव्हा प्रिया सांगते की काही करून अर्जुनचं लक्ष मानसीकडे गेल्याच पाहिजे. त्यासाठी तुम्ही काही करा, भांडण करा हवं तर. मग तिच्या सांगण्याप्रमाणे हे दोघे भांडण करू लागतात. इकडे अर्जुनला सायलीचा कॉल येतो. सायली विचारते की काय झालं, तुम्ही अजूनही मला मेसेज केला नाही, काही अपडेट दिले नाही. म्हणून सापडली का आणि त्या बाकीच्या मुली. अर्जुन म्हणतो मी तेच शोधतोय, पण अजून काही हाती लागलेलं नाही आहे. तितक्यात ते माणसं भांडण करताना त्याला दिसतात आणि तिच्याशी बोलता बोलता ओझरती नजर त्याची गाडीकडे जाते आणि त्याला त्या गाडीमध्ये माणसे दिसते. तो गाडीपर्यंत परत जाईपर्यंत ती गाडी पुढे निघून जाते, पण तेव्हा तो सायलीला सांगतो की मला आत्ता माणसे दिसली. सायलीला हे ऐकल्यानंतर तर खूप आनंद होतो, पण श्वेता तिथेच असते, ती सगळं ऐकते आणि ती देखील खूप आनंद झाला असंच दाखवते. अर्जुनदादा आता मानसीला घेऊन नक्की घरी परत येतील. सायली खूप खुश झालेली असते आणि ती घरात जाते. श्वेता लगेच सचिनला फोन करते आणि सांगते की सचिन, एक गुड न्यूज आहे. आत्ताच त्याने सायलीला तसं सांगितलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सचिनला आणि राकेशलाही खूप आनंद होतो. प्रियासुद्धा त्यांचं बोलणं ऐकतच असते.
प्रिया म्हणते की आता आपण जे ठरवले तसं आणि तसंच होणार आहे. अर्जुन आपल्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला आहे. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रियाच्या प्लॅनप्रमाणे अर्जुनला गुंड मारहाण करतात. इतके मारहाण करतात की त्याच्या पोटामध्ये एक सुरासुद्धा खूप असतात आणि तो शेवटच्या क्षणी फक्त बायको असं म्हणून खाली कोसळतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.